नवा महिना नवे बदल। आजपासून सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे। एलपीजी पासून फास्टॅग पर्यंत अनेक बदल होणार आहेत। बँकिंग पासून टॅक्स आणि व्हेरिफिकेशन सिस्टीम सुद्धा बदलणार आहे। आज 1 फेब्रुवारी आहे, नवा महिना सुरू होतोय आणि त्यामुळे नवे बदल सुद्धा सुरू होणार आहेत। आजचा दिवस भारतामधील प्रत्येक नागरिकांसाठी खास असणार आहे, कारण आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेमध्ये आर्थिक वर्ष 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करतील। तर दुसरीकडे या महिन्यातली ही 1 तारीख असल्यामुळे रोजच्या आयुष्यामध्ये संबंधित अनेक महत्त्वपूर्ण नियमांमध्ये बदल पाहायला मिळणार आहे। 1 फेब्रुवारीपासून एलपीजी सिलेंडरच्या किमतीपासून फास्टॅगच्या नियमामध्ये बदल होणार आहे आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आहे। 1 फेब्रुवारीला बँकिंग पासून टॅक्स आणि व्हेरिफिकेशन सिस्टीम पर्यंत अनेक बदल पाहायला मिळतील। दर महिन्याच्या 1 तारखेला तेल कंपन्या इंधनाच्या किमतीची समीक्षा करतात। 1 फेब्रुवारीला 14.2 किलो घरगुती आणि 19 किलो कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या नव्या किमती जारी केल्या जातील। यासोबतच सीएनजी, पीएनजी आणि विमान इंधन यांच्या किमतीमध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता आहे। जर विमान इंधन महाग झालं तर विमान तिकीट सुद्धा महाग होण्याची शक्यता आहे।